नमस्कार. अर्थसंवाद या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. अर्थसंवाद या कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातल्या उद्योजकांशी संवाद साधत असतो. या भागामध्ये आपल्याकडे नाशिकहून मुकुंद कुलकर्णी सर आले आहेत. त्यांचं सगळ्यात प्रथम आपण स्वागत करूया. नमस्कार सर, आपलं स्वागत. मुकुंद कुलकर्णी यांची SM ऑटो स्टॅम्पिंग लिमिटेड ही कंपनी नाशिक इथे आहे. तिथे जवळजवळ नाशिक आणि सिन्नर भागात त्यांची 4 ते 5 युनिट्स आहेत. 500 ते 600 कामगार त्यांच्या कंपनीमध्ये काम करतात आणि 1996 साली त्यांनी या कंपनीची स्थापना केली होती. त्याआधी त्यांनी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळे दुबई असेल किंवा भारतातही विविध कंपन्यांमध्ये मोठ्या पदावर काम केलं होतं आणि तिथला अनुभव घेतल्यानंतर आपण स्वतः ही उद्योग निर्मिती करावी या जाणीवेतून त्यांनी SM ऑटो स्टॅम्पिंग ही कंपनी सुरू केली. तर त्यांचा हा प्रवास, ऑटो स्टॅम्पिंग म्हणजे नक्की काय आणि ऑटोमोबाईल क्षेत्राला ते पार्ट्स पुरवत असल्यामुळे एकूणच ऑटोमोबाईल क्षेत्राची सुद्धा सध्याची वाटचाल याविषयीची माहिती आपण सरांकडून जाणून घेऊया. सर, तुम्ही ही जी कंपनी स्थापन केलीत तर त्याआधी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी उच्च पदावर नोकरी केली होती. तर इतकं छान आपलं सेटल लाईफ चाललेलं असताना सुद्धा स्वतःचा उद्योग उभारावा असं तुम्हाला कसं वाटलं आणि मग त्याची सुरुवात कशी झाली? मी 81ला इंजिनियर झालो आणि 81 ते 89 मी मेकॅनिकल कन्स्ट्रक्शनमध्ये काम केलं. अच्छा. आणि 89ला मी नाशिकला आलो आणि 89 ते 95 मी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये काम केलं मॅनेजर म्हणून जे आहे ते. आणि मुळातच जे आहे ती मला काहीतरी स्वतःचं करायचं होतं असं लहानपणापासून होतं, कारण माझ्याकडे एक पिठाची गिरणी होती आणि ती गिरणी मी स्वतः 9वीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत वगैरे चालवलेली होती. त्यामुळे आपण काहीतरी करावं अशी इच्छा होती, पण काय करायचं नेमकं हे समजत नव्हतं. त्यावेळी 89 ते 96 मी ज्या कंपनीत ऑटोमोबाईल कंपनीमध्ये काम केलं तिथं मला बराचसा कामाचा अनुभव आला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की घरची परिस्थिती जरी चांगली नसली तरी मिसेस MSEB मध्ये सर्व्हिसला असल्यामुळं की आपण उद्योग केला तरी पहिले, कारण उद्योगात जे तर पहिले 2-3 वर्ष जरा अवघड असतं. बरोबर आहे. त्यामुळं मिसेस सर्व्हिसला असल्यामुळे ती रिस्क घेतली आणि 96 मध्ये हा उद्योग चालू केला मी. बरोबर. पण आता सर, ऑटो स्टॅम्पिंग म्हणजे नेमकं काय आहे आणि हे जे म्हणजे तुम्ही कोणते कोणते पार्ट्स बनवता आणि कोणत्या कोणत्या कंपन्यांना देता? म्हणजे मुळात स्टॅम्पिंग हा जो प्रक्रिया आहे की ते प्रोसेस कोल्ड स्टॅम्पिंग आहे. म्हणजे जे 4 व्हीलरला ऍक्च्युली आम्ही 4 व्हीलरचे क्लच, ब्रेक्स आणि ते बॉडी बिल्डिंगचे पार्ट्स सगळे करतो आणि 4 व्हीलरला लागणारे सगळे पार्ट्स बनवतो. तर स्टॅम्पिंग मध्ये म्हणजे ह्या सगळ्या पॉवर प्रेस आहेत, हायड्रोलिक प्रेस आहेत, त्या प्रेसवर जसा पाहिजे तसा आकार त्या स्टॅम्पिंगला टूलच्या माध्यमातून देता येतो आणि ते टूलिंग मध्ये आमची स्पेशालिटी आहे सगळे. त्यामुळे कुठलेही क्रिटिकल पार्ट्स आम्ही करू शकतो. आणि पर्टिक्युलरली क्लचचे जे पार्ट्स असतात त्याला अॅक्युरेसी खूप लागते, कारण ते एकमेकाला सगळे जवळजवळ 14-15 पार्ट आहेत, ते एकमेकाला सगळे मॅचिंग असतात. त्यामुळे ते सगळे आम्ही क्रिटिकल पार्ट करतो आणि त्यामुळे ते क्रिटिकल पार्ट असल्यामुळेच आमची एवढी प्रगती झालेली आहे. बरोबर आहे, कारण ते करणारे खूप कमी असतील त्यामुळे कॉम्पिटिशन आपोआपच कमी होते आणि त्यात सुद्धा गुणवत्ता पण राखली पाहिजे, म्हणजे अॅक्युरसी राखली पाहिजे. सध्या आंतरराष्ट्रीय मार्केट असं आहे की तुमची क्वालिटी चांगली असेल तरच तुम्ही मार्केटमध्ये स्टँड होऊ शकता. बरोबर आहे. त्या बाबतीत आम्ही खूप चांगल्या प्रकारे करू शकतोय, त्यामुळेच आज आमची ही एवढी प्रगती झालेली आहे. पण मग तुम्हाला आता एवढी अॅक्युरेसी हवी म्हटल्यावर तुम्हाला खूप प्रशिक्षित असे कामगार वर्ग लागत असेल, तर तुम्ही मग त्यांना ट्रेनिंग वगैरे सुद्धा देता का त्यांना आल्यावर आपोआप येतं? नाही, मुळात कसं असतं की ज्यावेळी स्मॉल स्केल इंडस्ट्री असते ना तर खूप प्रशिक्षित कामगार तुम्हाला परवडत नाहीत, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, ते जरी घेतले तुम्ही तर ते सोडून जाऊन मोठ्या कंपनीत लार्ज स्केल इंडस्ट्रीमध्ये जाण्याची शक्यता जास्त असते, कारण साहजिक आहे त्यांना तिथं जास्त पेमेंट मिळतं. बरोबर. त्यामुळे आम्ही काय केलेलं आहे की जी म्हणजे मी पर्टिक्युलरली खेड्यातून आलेलो आहे, तर मी माझ्या गावाकडली जवळजवळ 20-25 लोक जे आहेत ते इकडे घेऊन आलेलो आहे. आणि त्या लोकांना म्हणजे ते अक्षरशः शेती करत होते, कोणी मेंढरं राखत होते, शेळ्या राखत होते, अशी लोक आहेत आणि त्यांना मी इथं ट्रेन केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात आम्ही त्यांचं ITI जे ते कंपनीतच केलेलं आहे. त्यामुळे त्याचा फायदा आम्हाला काय झाला की त्यांनाही म्हणजे इतकं अपेक्षित पेक्षा चांगलं म्हणजे त्यांना सावलीत काम मिळतं, सगळे PF आहे, बोनस आहे, रजा आहे, सगळ्या फॅसिलिटी मिळतात, सगळ्या गोष्टी, आणि त्यांच्या मुलाची शिक्षण होत आहेत. त्यामुळे ते सगळे कामगार आमच्यावर खूप हॅपी आहेत सगळ्यात महत्वाची. आणि त्यामुळं आणि ते चांगलं शिकल्यामुळे जे आहे ते टिकून पण आहेत, सगळ्यात महत्वाची गोष्ट. त्यामुळे ते चांगलं काम त्यामुळे होत आहे. बरोबर आहे. सर, आता 96 साली तुम्ही म्हणजे सुरुवात केली या कामाला, म्हणजे आता जवळजवळ 30 वर्ष होत आलेली आहेत आणि या काळामध्ये हळूहळू पार्ट्सची पण संख्या वाढवलीत, वेगवेगळे आणखी उत्पादनही वाढवलीत आणि चांगल्या मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये तुमचे आज पार्ट्स जात आहेत, मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्या ज्या आपण म्हणू शकतो.
तर त्या कोणत्या कंपन्यात जातात, आणि दुसरं म्हणजे तुमचा एक्सपोर्ट, म्हणजे आता निर्यात पण तुम्ही करायला लागलाय. जवळजवळ तुमच्या उत्पादनापैकी 20 ते 25% निर्यात होते. तर हा एक म्हणजे बेंचमार्कच आहे की जेव्हा निर्यात होते तेव्हा नक्कीच तेवढा दर्जेदार माल असतो. म्हणजे परदेशातल्या कंपन्या जेव्हा तुमचे हे छोटे छोटे पार्ट्स घेतात तेव्हा नक्कीच काहीतरी असणार. तर तेवढा तो प्रवास आणि निर्यात कशी होते याबद्दल सांगा. आमचं 96ला चालू झाल्यानंतर जे आहे ते आम्ही पहिल्यांदा जे ते 2च कंपन्यात काम करत होतो. पण जसं काम वाढत गेलं आणि आम्ही तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आम्ही क्रिटिकल पार्ट्स करतोय, त्यामुळे कस्टमरचा पेन काय आहे तो आम्ही जाणून घेतला आणि जे कस्टमरला क्रिटिकल पार्ट आहेत ते आम्ही सगळे कलेक्ट केले. आणि त्या पार्ट्समुळे काय झालं की आमची गुणवत्ताही वाढत गेली, कस्टमरच्या कंप्लेंट्स कुठल्या राहिलेल्या नाही आहेत, क्वालिटी खूप चांगली झाली आणि आपोआप कस्टमर वाढत गेले आणि जे कस्टमर आहेत त्यांच्याकडनं भरपूर काम मिळत गेलं. त्यामुळे आम्हाला ॲज अ सच मार्केटिंग हे फार बघावं लागलं नाही, कारण क्वालिटी आणि कॉस्ट आणि डिलिव्हरी ह्या 3 गोष्टी ज्या आहेत ना त्या उद्योगात ह्या सगळ्यात महत्वाच्या असतात. त्या आम्ही मेंटेन करत गेल्यामुळं सुरुवातीला आम्ही जे ते 10 लोकांपासून काम केलं, 1 लाख रुपये फक्त त्यात इन्व्हेस्टमेंट केली होती. आणि आज आमचे 5 युनिट आहेत, 100 करोडच्या वर टर्नओव्हर आहेत, 500-600 लोक आहेत. हे जे आहे ते फक्त जे कस्टमर जो आहे तो रिपीट झाला. आणि सगळ्यात तुमचं जर धंद्यातलं जर सगळ्यात महत्वाचं यश असेल तर आहे तो कस्टमर जर रिपीट होत गेला तर तुमचा धंदाही वाढतो जातो, प्रॉफिटही वाढतो, लोकही तुमच्याकडे टिकतात आणि कस्टमर हॅपी राहतो. त्यामुळे आम्ही 96 पासून सुरुवात केली आणि ज्या ज्या कस्टमरच्या जशा रिक्वायरमेंट होत गेल्या तशा मशीन वाढवत गेलो, स्वतःची जागा घेतली, युनिट वाढवले आणि मग बिझनेस जसा वाढेल तसं कस्टमरला कुठल्याही गोष्टीत जे आहे ते 25 वर्षात आम्ही जे कस्टमरची कुठली लाईन थांबवू दिली नाही. त्यामुळे कस्टमरकडे आमचं ते एक चांगलं इम्प्रेशन आणि नवीन नवीन कस्टमर जोडत गेलो. बरोबर आहे. आणि एक्सपोर्ट जे आहे ते आता आम्ही 2020 नंतर, म्हणजे ऍक्च्युली आम्ही 96ला चालू केलं, आम्ही 2006ला जे आहे प्रायव्हेट लिमिटेड केली. अगोदर पार्टनरशिप होती, IPO. हो 2006ला प्रायव्हेट लिमिटेड केली आणि 2020 मार्चमध्ये आम्ही IPO SME बोर्डावर केलं होतं. अच्छा. आणि त्यामुळं मग IPO ला गेल्यामुळं जो कॅश क्रंच आहे तो सगळा कमी झाला आणि त्यामुळे एक्सपोर्टला जाताना आम्हाला, कारण एक्सपोर्टला जे आहे ना पेमेंट्स वगैरे आफ्टर 90 डेज वगैरे असतं, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि क्वालिटी होतीच. त्यामुळे आणि एक्सपोर्टमुळे काय होतं की मग तो सगळ्याच गोष्टी आहेत आपल्याला. मेक्सिको सारख्या ठिकाणी तुमचं जातं. हो मेक्सिकोला. यस. आणि सगळे ब्रेक्स पार्ट्स आहेत एक्सपोर्टला जे आहेत. अच्छा. ओके सर, तुम्ही तुमचा उद्योग कसा सुरू झाला याची माहिती दिलीत, पण आता आपण MSME आणि एकूणच ऑटोमोबाईल इंडस्ट्रीविषयी तुमच्याकडनं जाणून घेऊया, पण एका ब्रेक नंतर. पुन्हा एकदा स्वागत. सर, आपण मागाशी म्हटलं की म्हणजे तुमच्यासारखे जे स्मॉल युनिट्स असतात ती MSME मध्ये येतात, म्हणजे सूक्ष्म लघु मध्यम उद्योग विभाग जो आपल्याकडे आहे त्यामध्ये येतात. पण हे छोटे जे उद्योग असतात हेच मोठ्या उद्योगांना खरं तर सगळा माल म्हणजे प्रॉडक्ट पोचवत असतात. आणि MSMEला सध्या आपलं सरकार सुद्धा खूप प्रोत्साहन देत आहे, कारण ह्याच्यातून खूप मोठा रोजगार, जवळजवळ 40% तरी मला वाटतं रोजगार MSMEतनंच येत असतो. सगळ्यांना काही मोठ्या कंपन्यात नोकऱ्या नसतात. तर MSME क्षेत्राविषयी सांगा ना आपल्या भारताच्या. नाही, मुळात MSME क्षेत्र जे आहे त्यातला जो आपली जी GDP आहे, GDP मध्ये जवळजवळ 30% वाटा जो आहे तो MSME क्षेत्राचा आहे. सगळ्यात महत्वाचं आपल्याला वाटतं की एवढ्या छोट्या छोट्या आणि काय होणार आहे, पण आणि मुळात जर उद्योग निर्माण करायचे असतील तर MSME क्षेत्राला मुख्यतः प्राधान्य द्यावं लागेल आणि सरकारने ते भरपूर दिलेलं आहे. बरोबर. आणि आपल्याला विकसित राष्ट्र व्हायचं असेल तर ह्याचं प्रमाण जे आहे ते जवळजवळ 40-50% पर्यंत न्यावं लागेल आणि सरकार ते करतंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट. बरोबर आहे. आणि त्यामुळे आणि SME मध्ये रोजगार निर्मिती झाल्यामुळे जे आहे त्यामुळं अनेक लोकांना रोजगार मिळतात. पण IT क्षेत्रात वगैरे काय फक्त व्हाईट कलर लोकांना रोजगार मिळतात. पण ह्या SME मध्ये काय होतं की जे छोटे छोटे जे कमी शिकलेले आहेत, ITI झालेले आहेत, अगदी 8वी-10वी अनस्किल्ड लोक आहेत, अशा लोकांनाही भरपूर रोजगार निर्मिती होते. आणि आपली लोकसंख्या वाढत असल्यामुळे, लोकसंख्या जास्त असल्यामुळं रोजगार निर्मिती ही पण फार महत्वाची आहे. आणि त्या दृष्टिकोनानं गव्हर्नमेंटकडनं खूप सपोर्ट मिळतो आहे SME क्षेत्राला. आणि आम्ही म्हणूनच मी जे सांगितलं की आम्ही 2020 मध्ये IPOला SME बोर्ड, स्टॉक एक्सचेंजला SME बोर्ड गव्हर्नमेंटनी चालू केलं. आणि त्यामुळं आम्हाला आमचे जे कॅश क्रंच संपले, पब्लिककडनं पैसा आला आणि त्याचा उपयोग पब्लिकला पण होतोय आणि इंडस्ट्रीला होतोय आणि त्यामुळे रोजगार निर्मिती पण होते. त्यामुळे बऱ्याचशा गव्हर्नमेंटच्या ज्या सबसिडी आहेत, बऱ्याचशा योजना आहेत त्या सगळ्या, आणि पर्टिक्युलरली स्टँडअप इंडिया आहे, स्टार्टअप इंडिया आहे, त्यानंतर आता जे आहे मेक इन इंडिया आहे. आणि सध्या जे आहे ते जे सगळे खालचे 12 बलुते जे होते त्यांच्यासाठी विश्वकर्मा योजना जी आणलेली आहे मोदी सरकारने आता, ती फार महत्वाची आहे. कारण काय की त्यामुळं अगदी ते खेड्यापाड्यापर्यंत ह्या गोष्टीचा जो आहे आणि त्यामुळं
रोजगार मागण्यापेक्षा रोजगार देणारे लोक भरपूर वाढत निर्माण व्हायला आणि ही आपल्या देशाची खऱ्या अर्थाने गरज आहे. बरोबर. आणि सगळ्यांना शहरात येण्यापेक्षा ते गावातच राहू शकतात. राहिली पाहिजे, आपल्याच गावात त्यांना रोजगार गावाचीही प्रगती झाली पाहिजे. ह्या दृष्टीनं गव्हर्नमेंटकडनं खूप मदत होतीये. सगळ्यात महत्त्वाची फक्त आपण त्या मदतीचा उपयोग चांगल्या प्रकारे करून घेतला देशाच्या प्रगतीमध्ये आपला वाटा उचलला पाहिजे आणि ती इंडस्ट्री ती उचलते, ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. बरोबर. आता MSME मध्ये आपली आहे, पण आपलं ऑटोमोबाईल क्षेत्रात आहे. आणि ऑटोमोबाईल क्षेत्र म्हणजे वाहन उद्योग हा एवढा सध्या आपल्याकडे चालतोय. कारण आज आपण बघतो प्रत्येक घरात 4-4 गाड्या असतात, 2 स्कूटर 2 गाड्या. हे पूर्वी आपल्याला दृश्य दिसत नसे. तर आणि त्याची गरज पण वाढली आहे, कारण वाहतूक खूप आता लोकांना करायला लागते, लांब लांब जायला लागतं. तर ऑटोमोबाईल क्षेत्राचं आपल्या देशात काय स्थान आहे आणि खरेदी विक्री साधारण किती होते? SME क्षेत्रामध्ये जे आहे ना, जे 30% GDP मध्ये आहे त्यातली 45% हे सगळं ऑटोमोबाईल आहे. म्हणजे रोजगार निर्मिती म्हणजे ज्या अर्थी 45% त्यातला GDPतला त्या 30% मधला 45% हिस्सा आहे, त्यानंतर रोजगारही तेवढीच निर्मिती आहे. त्यामुळे अजून ऑटोमोबाईल क्षेत्राला जे आहे ते अजून प्राधान्य दिलं पाहिजे, कारण त्यामुळं रोजगार वाढतील आणि मग ऑटोमोबाईल क्षेत्र वाढलं. आणि काय ती काळाची गरज आहे. आपल्याकडे आता अगोदर एवढे रोड नव्हते, पण ह्या 10 वर्षात जे आहे ते रोड कंडिशन ही खूप चांगली झालेली आहे. आणि त्यामुळे मग दळणवळण वाढलेलं आहे आणि दळणवळण वाढल्यानंतरच व्यापार वाढणं शक्य आहे. पायाभूत सुविधा आणि पायाभूत सुविधा खूप सुधारलेल्या आहेत. त्यामुळे सुविधा फक्त पायाभूत सुधारून उपयोग नाही, तर त्यासाठी मग परत गाड्या सगळ्या गोष्टी पाहिजेत, तरच त्या सुविधेचा आपल्याला उपयोग करून घेता येईल आणि व्यापार जास्तीत जास्त वाढवता येईल. त्यामुळे देशांतर्गत सुद्धा आपल्याला भरपूर स्कोप आहे. आणि ऑटोमोबाईल क्षेत्राला अजून जास्त प्राधान्य दिलं तर अजून आपल्या GDP मध्ये त्याची खूप चांगली भर पडणार. बरोबर. मगाशी तुम्ही सांगितलं की सरकारने खूप चांगल्या चांगल्या योजना आणल्या आहेत आणि सरकारचं लक्ष पण MSME वर पण ऑटोमोबाईल क्षेत्रावर पण तरी सुद्धा तुमच्या सरकारकडनं काही अपेक्षा आहेत का की ह्या क्षेत्रात असं झालं तर अजून हे क्षेत्र वाढू शकेल? नाही, सरकारकडनं अपेक्षा तर असणार आहेत. कारण काय आहे की जेवढं रोजगार निर्मिती होण्यासाठी जे गरजेचं आहे किंवा मुळात जे शासन जे निर्णय घेत आहे त्याचं प्रशासन खालच्या ह्याच्यापर्यंत जे आहे ना, ते इम्प्लिमेंटेशन होणं जे आहे ते फार महत्वाचं आहे. कारण ते इम्प्लिमेंट झालं तरच त्याचे आपल्याला इफेक्टिव्ह रिझल्ट मिळणार आहेत. आणि त्या इम्प्लिमेंटेशन मध्ये अजून सुधारणा करायला, म्हणजे सुधारणा होत आहेत पण सुधारणा करायला खूप वाव आहे. त्यामुळं त्या लोकांची जी प्रशासनामध्ये जी लोक आहेत ना, त्यांची मानसिकता अजून जरा चांगली होणं, म्हणजे अशी चांगली नाही असं मला म्हणायचं नाही. बरोबर आहे. पण ती त्या सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणं, की एवढं चांगलं मिळतंय, सपोर्ट करणं. काय होतं की म्हणजे प्रत्येक लोकांना जे ते नीट नाही कळालं तर प्रत्येक वेळी कन्सल्टंट कडनं जाडं पडतं, मग ते महागात पडतं. त्यामुळे लोकांपर्यंत ते चांगल्या प्रकारे पोहोचल्या आणि आता पोहोचत नाहीत असं नाही, पण त्यात इम्प्रुव्हमेंटला भरपूर वाव आहे. बरोबर आहे. आणि ते सरकारने केलं पाहिजे. बरोबर आहे. सर, म्हणजे तुम्ही सरकारकडनं पण योजना सांगितल्यात. तुम्ही फक्त हे काम करत नाही, म्हणजे पैसा कमावणं एवढंच काम नाही, तर तुम्ही सामाजिक क्षेत्रात पण खूप काम करता की आपण जे कमावतो त्यात समाजाचा पण हिस्सा असतो. त्याच्यामुळे तुम्ही बऱ्याच नाशिकमधल्या संस्थांशी सुद्धा निगडीत आहात. तसंच तुम्हाला अनेक पुरस्कार सुद्धा त्यामुळे मिळालेले आहेत. उद्योगभूषण असेल किंवा नाशिक इंडस्ट्रीज असोसिएशनचा असेल, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाचा असेल, असे बरेच पुरस्कार मिळाले. तर तुमच्या सामाजिक कार्याविषयी थोडंसं सांगा ना, की फक्त हेच करणं म्हणजे पैसा कमावणं हाच उद्देश नाही, तर त्याचा आपण कुठेतरी चांगल्या कामासाठी वापर केला तर ते सुद्धा एक प्रकारे समाजाला देणं फेडणं असंच होऊ शकतं. नाही, मुळातच जे आहे ना की आपलं जे विचार आहे ते देश प्रथम किंवा राष्ट्र प्रथम हाच असला पाहिजे. कारण काही उद्योग जर चांगला चालला असेल तर आपलं राष्ट्र बळकट असेल तरच ह्या गोष्टी शक्य आहेत. आणि राष्ट्र बळकट कधी होईल की तुमचा समाज बळकट असेल तर. बरोबर आहे. त्यामुळे ज्या समाजाने आपल्याला दिलेलं आहे, ज्या समाजामुळे आपण मोठे झालेलो आहेत, त्या समाजासाठी आपण काही ना काही करणं हे आपलं कर्तव्यच आहे. आणि ज्यावेळी तुमची तशी परिस्थिती असते त्यावेळी तर तुम्ही करायलाच पाहिजे. त्यामुळे त्या दृष्टीनं आम्ही करतोय. आणि शेवटी काय की देश सेवा करणं म्हणजे काय की फक्त सैनिक होऊन सीमेवर लढणं आहे असं नाहीये. ते तर लढतात आहेत, ते त्यांचं काम चांगलं करतायत. पण उद्योजकांनी त्यांचं काम चांगलं केलं पाहिजे की त्यांना जे आर्थिक बळ मिळतं आहे त्या बळाचा उपयोग समाजाचं कल्याण करण्यासाठी करायला पाहिजे. आणि ते आमच्या परीनं आम्ही करायचा प्रयत्न करतो. सर, आता तुम्ही मगाशी म्हणालात की तुमचं अतिशय ॲक्युरसी असणारे प्रोडक्ट आहेत, खूप बारीक बारीक असतात. आणि आपण असं म्हणतो ना की गाडी आणि स्कूटरला हे पार्टच महत्वाचे आहेत, बाहेर न दिसणारं बाह्यरूप नाही, तर आत काम कसं चालतं हे महत्वाचं आहे. तर तुम्हाला कधी असे आव्हानात्मक अनुभव किंवा लक्षात राहण्यासारखे असे काही अनुभव आलेत का की तुम्ही, कारण मोठमोठ्या कंपन्यांना म्हणजे महेंद्र असेल, ABB असेल, अशा कंपन्यांना पार्ट्स देता, तर काही लक्षात राहण्यासारखे असे अनुभव आहेत का तुमच्या? मुळातच आमची कंपनी जी आहे ISTS सर्टिफाईड आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जावर सगळे 5 युनिट माझे जे आहेत ते सर्टिफाईड आहेत. त्यामुळे आम्ही जगात कुठेही सप्लाय करू शकतो.
आणि त्यामुळं ती सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सिस्टीमवर करायला पाहिजे. अच्छा. व्यक्तीवर अवलंबून नसायला पाहिजे. आणि मग त्या सिस्टीम, कारण हे सगळं जे आहे, आम्ही जे ब्रेकचे पार्ट बनवतो, क्लचचे पार्ट बनवतो, हे शेवटी नुसते गाड्याचे पार्ट जरी असले तरी ते प्रत्येक माणसाच्या लाईफशी कनेक्टेड आहेत. बरोबर. आणि त्याची झिरो अॅक्युरेसी असणं का गरजेचं आहे, कारण कुठली गाडी घेतली कुणी, त्यातला एक जरी पार्ट खराब असेल तर ती गाडी पूर्ण खराब असते. बरोबर आहे. त्यामुळं त्या गोष्टी लाईफशी कनेक्टेड असल्यामुळं त्या अशा ज्या गोष्टी आहेत त्या खूप काळजीपूर्वक घेतल्या पाहिजेत. आणि त्यामुळं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या 100% चेक करून जातात. सगळ्या सिस्टीम आहेत, सगळे गेजेस आहेत. त्यामुळे तसा काही आतापर्यंत तरी कधी प्रॉब्लेम आलेला नाही. आव्हानात्मक असा विषय कधी आलेला नाही. स्मूथली आतापर्यंत सगळं झालेलं आहे. याच्यानंतर सरांच्या पुढच्या योजना काय आहेत आणि तरुणांना ते काय सल्ला देतील त्यांच्या अनुभवातून, हे जाणून घेऊया आपण एका ब्रेकनंतर. सर, आतापर्यंत तुम्ही सांगितलं की तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारचे पार्ट्स बनवता, म्हणजे अगदी छोटे छोटे गाड्यांमधले पार्ट बनवता. तर अजून काही म्हणजे ते करता करता तुम्हाला जाणवत असेल, तसेच तुमचे वाढ होत गेली असेल, आधी एक पार्ट केला मग दुसरा केला, तर अजून असे काही ह्याच क्षेत्रामध्ये करण्यासारखं आहे का? किंवा आपण बघतो की गाड्यांमध्ये आता एवढं आधुनिक तंत्रज्ञान येतं आहे, म्हणजे आता पूर्वी कुठे ऑटोमॅटिक गाड्या होत्या, आता ऑटोमॅटिक यायला लागलेल्या आहेत, किंवा खूप इझी झालेलं आहे चालवणं, आवाज येत नाही किंवा खिडक्या, सगळं आधुनिक येत आहे. तर काळाप्रमाणे तुम्ही पण मग तुमच्या प्रोडक्शनमध्ये बदल करत जाता का? येस, ते करावंच लागतील, कारण की आमचे जे कस्टमर आहेत, महिंद्रा अँड महिंद्रा आहे, MSL ड्राईव्ह लाईन आहे, हाल्डेक्स आहे, सगळे मल्टीनॅशनल कस्टमर आहेत. आणि आजकाल जी ग्राहकाची जी रिक्वायरमेंट आहे ती सगळी वाढलेली आहे. नॉईज नको आहेत, व्हायब्रेशन नको आहे, पोल्युशन नको आहे. आणि मग काळाप्रमाणे जर तुम्ही नाही बदलले तर तुम्ही मागे राहाल. जो थांबला तो संपला. बरोबर. त्यामुळं आम्हाला ज्या इम्प्रुव्हमेंट्स आमच्या कस्टमरसाठी गरजेच्या आहेत त्या सगळ्या सिस्टीममध्ये आणाव्याच लागतात. आणि मुळातच त्या आणल्यामुळेच आमची प्रगती होते. बरोबर. त्यामुळे ह्या गोष्टी आम्ही करतच राहतो जे आहे ते. आणि त्यामुळं सगळ्या, आणि रोड छान झालेले आहेत, स्पीड वाढलेला आहे, ऍक्सिडेंट व्हायला नको. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी तुम्ही क्वालिटी मेंटेन कराल त्याच वेळी हे शक्य आहे आणि ती काळाची गरज. बरोबर. पण तरी सर, कधी कधी असं सामान्य माणसं आमच्यासारखे, आम्हाला त्यातलं काही ज्या ऑटोमोबाईल मधलं कळत नाही, त्यांना असं वाटतं आधीच्याच गाड्या बऱ्या होत्या बाबा, किती स्टर्डी होत्या किंवा किती हेवी होत्या. आता हल्ली सगळं हलकं असतं किंवा ऑटोमोबाईल ऑटोमॅटिक झाल्यामुळे थोडंसं रिस्कही वाटतं. तर तुम्हाला या दोन्हीतला फरक काय जाणवतो? नाही, कसं आहे की आजकाल जे आहे की वेळेला महत्व आलेलं आहे. आणि त्या तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वेळेत पोहोचायला पाहिजे, सगळ्या गोष्टी वेळेत व्हायला पाहिजे. टाइम इज मनी. कम्फर्ट हवा, कम्फर्ट हवा, व्हायब्रेशन नकोय तुम्हाला, परत पुन्हा सगळ्या पोल्युशन नकोय, आवाज नकोय. त्यामुळे मग जर तुम्ही नवीन गोष्टी नाही स्वीकारल्या तर ह्या गोष्टी नाही मिळणार ना. आणि त्यामुळे, आणि शिवाय आजकाल त्यात सगळे सेन्सर आलेले आहेत, सेफ्टी अरेंजमेंट आलेले आहेत. जरी स्पीड असला, गाड्या जरी वजनाने हलक्या असल्यामुळे तुमचा ॲव्हरेज कमी होतं ना. म्हणजे तुमचे पैसे वाचतात, तुमचा वेळ वाचतोय. अच्छा. त्यामुळं, आणि सगळ्या गोष्टीला सेफ्टी आलेले सेन्सर आहेत. त्यामुळं जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय आणि ते सगळ्या दृष्टिकोनातून होतंय. त्यामुळं आहे ते जे प्रॅक्टिकल आहे ते आपण स्वीकारलं तर आपण जास्त पुढे जाऊ, कारण त्याचे बेनिफिट्स जास्त आहेत. बरोबर. तुमच्या आता पुढच्या योजना काय सर? अजून तुम्हाला काय वाढ करायची का? नाही, आता ऍक्च्युली काय आहे की आता आमचे 5 युनिट आहेत. आणि मुळात जे आहे ना की जास्तीत जास्त लोकांना रोजगार देणं हेच आम्ही पहिल्यापासून प्रयत्न ठेवलेला आहे. प्रॉफिट तो येणारच आहे, तो कुठं जाणार नाही. तो मेन नाही आहे. मुख्य जो आहे तो रोजगार देणं. कारण आपल्या जे खरं जर देश सेवा तुम्हाला करायचं असेल तर गव्हर्नमेंट तुम्हाला सबसिडी का देतं, किंवा माझे सगळे प्लॉट जे आहे ते MIDC मध्ये आहेत. बरोबर आहे. मग ते कुणामुळे होत आहे? गव्हर्नमेंटनी त्या सगळ्या सोयी केलेल्या म्हणून आहे. आणि गव्हर्नमेंटला सगळ्याला रोजगार देणं शक्य नाही. तर ते आमच्या माध्यमातून लोकांना रोजगार देतात. त्यामुळे आम्ही जेवढ्या जास्त लोकांना रोजगार देऊ तीच आमची देश सेवा आहे. आणि तोच आमचा प्रॉफिट आहे. प्रॉफिट हा सेकंडली येणारच आहे. बरोबर आहे. त्यामुळे तो बाय प्रॉडक्ट आहे. पण मग आता सर, तुमच्या या क्षेत्रात तरुणांना यायचं असेल, कारण आपण बघतो हल्ली स्टार्टअप इंडियामुळे किंवा लोकांना, तरुण मुलांना उद्योग करायचा आहे आणि त्यांच्याकडे नाविन्यपूर्ण कल्पना पण आहेत, तर अशा मुलांना तुम्ही सल्ला काय द्याल? नाही, मुळात जे आहे ना की आता जे आहे ना इनोव्हेशनला फार महत्व आलेलं आहे. ज्यांच्याकडे चांगल्या चांगल्या कल्पना आहेत आणि ते पुढे जाऊ शकतात. कारण पूर्वी काय होतं की तुमच्याकडे पैसा असेल तरच उद्योग करता यायचा. आता बँका तयार आहेत, गव्हर्नमेंट सपोर्टिंग, उद्योजकाचा मुलगा उद्योजक व्हायचा. आणि आता कुणीही उद्योजक होऊ शकतो. अगदी शेतकरी. मी सुद्धा खेडेगावातनं आलेलो आहे. आमच्याकडे उद्योग म्हणजे काय हेच कळत नव्हतं मुळात जे ते. आणि पर्टिक्युलरली काय की त्यामुळे गव्हर्नमेंटच्या सगळ्या योजना चांगल्या आहेत. बँका तुम्हाला लोन द्यायला तयार आहेत. तुमच्याकडे चांगल्या कल्पना असतील, तुमची चांगली करायची तयारी असेल, मेहनत करायची तयारी असेल तर आत्ताचा एवढा काळ ह्याच्या कधीच नव्हता. आणि ह्याच्या पुढचाही काळ हा उद्योगासाठी खूप चांगला असणार आहे. कारण रिक्वायरमेंट डे बाय डे वाढतायत, ग्राहक वाढतोय,
लोकांच्या गरजा वाढतायत. त्यामुळे उद्योगासाठी सगळ्यात बेस्ट काळ आहे. त्यामुळे मी तरुण उद्योजकांना निश्चित सांगेन की तुम्ही आता घाबरू नका सगळ्यात महत्त्वाचं. आणि पर्टिक्युलर काय होतं की आपली जी महाराष्ट्रीयन लोक आहेत ना, आपण फक्त मला नोकरी कशी मिळेल माझं म्हणजे आता पायाजवळ बघणं म्हणतो, दूरदृष्टी नाही आहे त्याला. बरोबर आहे. त्यामुळे पर्टिक्युलर आणि आता काय सगळ्या महिलाही सर्व्हिस करतायत. त्यामुळे कमीत कमी जे दोघं सर्व्हिस करतायत ना त्यांनी तर ताबडतोब उद्योगाकडे वळायला पाहिजे. एकाने सर्व्हिस ठेवावी आणि एकाने उद्योगाकडे म्हणजे हे सगळं जे डबल इंजिन असलं की ते कॉम्बिनेशन होतं. आणि मग उद्योगात आल्यानंतर कुठल्याही उद्योगात जे आहे पहिले 2-3 वर्ष अवघड असतात, पण नोकरीत जे आहे ते प्लस होत जातं, उद्योगात जे आहे ते मल्टिपल होत जातं. हे दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. कारण उद्योगाचा फायदा जो आहे तो लॉंग टर्म साठी आहे. त्यामुळे तुम्हाला जर सगळ्या चांगल्या फॅसिलिटी, तुम्हाला चांगलं जीवन अजून पाहिजे असेल आणि देश सेवा करायची असेल, ते सुद्धा एक प्रकारची म्हणजे नोकरी करणं काही वाईट आहे असं मी म्हणणार नाही. पण ज्यांच्याकडे ती कॅपॅसिटी आहे त्या लोकांनी आणि त्यांच्या घरच्यांना मला चांगलं आहे. म्हणजे जसं माझी मिसेस MSME मध्ये होती, तिने मला सपोर्ट केला म्हणून मी उद्योगात येऊ शकलो. तर त्या सगळ्या घरच्यांना मला सांगणं की त्यांच्या बहिणी असतील, मिसेस असेल, आई असेल, वडील असतील, तर जो कोणी उद्योगात येणार असेल तर त्याला पूर्ण सपोर्ट द्या. एक कमीत कमी मानसिक दृष्ट्या तरी सपोर्ट द्या. आर्थिकदृष्ट्या सपोर्ट द्यायला गव्हर्नमेंट आहे, बाकी सगळ्या योजना आहेत, त्यामुळे काही प्रश्न नाही. तसा जर सपोर्ट केला तर जास्तीत जास्त लोक उद्योगात आणि आपल्या स्वतःची प्रगती होईल आणि देशाची प्रगती होईल. तुम्ही एकदम तुमच्या स्वतःच्याही कंपनीची माहिती दिलीत आणि एकूणच तरुणांना सुद्धा खूप चांगला सल्ला दिलात की आपण हे जे काम करतोय ते आपोआप देशसेवेला कुठेतरी लागलं जातंय आणि ऑटोमोबाईल आणि MSME मध्ये खूप स्कोप आहे. तर तुम्ही जरूर उद्योगामध्ये या. तर तुम्ही आम्हाला ऑटोमोबाईल क्षेत्राची सुद्धा आणि MSME ची सुद्धा आणि तुमच्या उद्योगाची खूप छान माहिती दिलीत आणि इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.